म्हणून तुमच्या जर आयुष्यामध्ये काही डिस्ट्रॅक्शन येत असते ते कुठले असोत, त्या डिस्ट्रॅक्शन पासून तुम्ही बहिरे व्हा. बहिरे हा, डिस्ट्रॅक्शन कानापर्यंत, मेंदूपर्यंत, हृदयापर्यंत गेलं नाही पाहिजे. आणि तुला पुन्हा सांगतो, जेवढे याच्यामध्ये तुम्ही रिपीटर आहात, ते नशिबान आहात. जे रिपीटर नाहीत त्यांचं मला माहित नाही, पण जेवढे तुम्ही रिपीटर आहात ते नशिबान आहात. जे लोक आयुष्यात नापास झाली तेच लोक मोठी झाली, बाकी कोणीच मोठं झालं नाही. जर कोणी तुमच्यातलं रिपीट करत असेल, कुणी रिपीट, मला माहित नाही तुम्ही रिपीट करता न करता, पण कुणी जर रिपीट करत असेल तर तुम्ही असं छातीवर मारून घ्या. तुमच्या बापा मायला पण सांगतो, तुम्ही पण छातीवर मारून घ्या की तुमची ही लेकरं जगातली सगळ्यात टॉप लेकरं होणार. लिहून देतो मी. त्याचं कारण असतं, मी उगीच बोलत नाही, मी उगीच एक शब्दही बोलत नाही, अभ्यासाशिवाय मी एकदाही बोलत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की जगामधले खूप मोठी लोक पाहिली. मी जरी लहाने असलो तरी जगातल्या खूप मोठ्या लोकांशी माझा संबंध आहे. मी जग हा शब्द वापरला, जगातल्या. मी भारत देशापुरतं बोलत नाही, जगातल्या म्हणतो, जगातल्या. मित्रो, मी जगातली खूप मोठी माणसं पाहिली, प्रचंड मोठी माणसं पाहिली. आणि जेव्हा त्यांच्या इतिहासात गेलो तेव्हा कळलं की सगळी मोठी माणसं आयुष्यात नापास झालेली होती. एक पण मोठा झालेला माणूस आयुष्यात सतत पास झालेला मला सापडला नाही. एक पण. डॉक्टर विठ्ठल लहाने पण सतत पास झालेला नाहीये. तुम्हाला माहित आहे, तुम्ही ऐकलात मला की मला MBBSच्या परीक्षेमध्ये आय हॅव गॉट 14 गोल्ड मेडल, 14 स्वर्ण पदक मला आहेत. 14 गोल्ड मेडल असलेला एकही डॉक्टर तुम्हाला दिसणार नाही, एकही. आणि ह्या लेकरांना माझं चॅलेंज आहे की हे रेकॉर्ड कोणीतरी तोडा. पण तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला MBBSच्या परीक्षेमध्ये 14 गोल्ड मेडल मिळाले, हाच माणूस MCH प्लास्टिक सर्जरी करताना नापास झाला. आणि म्हणून मी आज मोठा झालो, नाही तर मोठा होऊ शकलो असतो. म्हणून जेवढी माणसं नापास होतात ती मोठी होतात, रिपीट करतात ती मोठी होतात, बाकी कोणीच मोठा होत नाही. फ्रेश पोरांनी काय करायचं, तर फ्रेश पोरांनी पुन्हा एकदा नापास व्हायचं. तुम्हाला सांगतो मित्र, बऱ्याच वेळा तुमची अडचण अशी होते. आता शेवटची अडचण सांगतो, तुमची अडचण काय होते. तुम्ही सगळेच लोक 11th आवर प्रिपरेशन हे माहित आहे, 11th आवर प्रिपरेशनला लक्ष देतात. काय माहिती आहे का, आजकाल लोकांना सहज आणि सोप्या होणाऱ्या गोष्टी फार आवडतात. सहज होणाऱ्या गोष्टी, बिना कष्टाने जर काही होत असेल, बिना कष्टाने, ते फार भारी वाटायला लागतं. कुठल्या आमच्याकडे पण डॉक्टरांना एखादा आला ना पेशंट, साहेब एवढं मोठी गाठ जरी असेल ना, साहेब एखादी गोळी द्या की. म्हणजे साध्या गोळीनं मी जी गाठ पण निघून जावी, माझा कॅन्सर पण दुरुस्त व्हावा. म्हणजे साधं सोपं जर काही होऊ शक्य आहे ना, तर ते लेकरांनाही भारी वाटायला लागतं. आणि काय बघतात ते, एक हिरो एक हिरोईन, 2 दिवस अशी होती, 2 दिवसांना एवढी झाली, असं नाहीये मित्र. तुम्हाला सांगतो, ती माणसं मोठी होतात जी माणसं इमानदारीनं, प्रामाणिकपणे कष्ट करतात. तीच माणसं जगात मोठी होतात आणि तीच माणसं चिरकाल मोठीच टिकतात, बाकीचे नाही. कळलं का तुम्हाला? तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही जर 5 मेला एक्झाम आहे, 4 मेच्या सकाळी 10 वाजता तुम्हाला 2 तास सूट देतो, 12 वाजता अभ्यास बंद करायचा. माझ्याकडनं लिहून घ्या मित्र. आणि प्रसादचं मी तुम्हाला माझ्या मुलाचं नाव सांगितलं, त्याची पण परीक्षा 5 मेला होती. तो 4 मेला दुपारी 12 वाजता मला म्हटला, पप्पा माझा अभ्यास झाला. अभ्यास कधीच होत नसतो, हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, सगळ्यांनाच माहित आहे. कधीच होत नसतो. मुर्डेगावकर सर आजही अभ्यास करतायत, विठ्ठल लहाने आजही अभ्यास करतो. अभ्यास कधी संपत नसतो, पण तो डिक्लेअर करता आला पाहिजे. आणि डिक्लेअर करताना तुम्ही कॉन्फिडंट असले पाहिजे. कॉन्फिडंट असल्याशिवाय डिक्लेअर करू शकत नाही. डिक्लेअर करा आणि दुपारी 12 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत काहीही वाचू नका. ऐका माझं. पण तिथं जाण्यासाठी असा मार्गक्रमण करा की दररोज एक शिस्त असली पाहिजे, डिसिप्लिन असली पाहिजे. मी म्हणालो की 4:45 उठतो. मित्र, तुम्ही 4:44 मला फोन करा. किती? 4:44 मी जागा असेल, जागा नाही, मी राऊंड घेत असेल, राऊंड. मी 4:44 माझा राऊंड सुरू करतो. 4:44 4:46 एकदा पण नाही झाले, एकदा पण 21 इयर्स मध्ये. कमिटमेंट इज कमिटमेंट. वेळ दिला, फिनिश. हे ज्यांना जमलं ते माणसं यशस्वी होतात. आणि हे ज्यांना जमत नाही त्यांचं काय होतं मला माहित नाही. तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळा त्यांचं काय होतं मला माहित नाही, कारण त्यांना मी माझ्यात मोजत नाही. मी त्यांनाच माझ्यात मोजतो ज्यांना मी कळतो.
बाकीच्यांना मी माझ्यात मोजतच नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी लेकरं कसे कमिटेड असतात. जसा मी आज इथं उभा आहे तसा 1 जुलै 2011 या दिवशी उदय देशपांडेंनी, ते दरवर्षी कार्यक्रम घेतात, पण 1 जुलै 2011 एक्झॅक्टली 7 वर्षापूर्वी मी एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये संधीची गोष्ट सांगितली होती. तुम्हाला सगळ्या लेकरांना माहीत असेल, नसेल तर मी काहीतरी सांगेन. मोठेगावकर सरांना मी आजच एक प्रॉमिस दिलंय की त्यांच्यासाठी वर्षामध्ये 2 कार्यक्रम घ्यायचे, एक लातूरमध्ये, एक नांदेडमध्ये. मी त्यांना शब्द दिलाय, तो शब्द तुम्हाला पण डिक्लेअर करतो, तेव्हा ती गोष्ट सांगेन. पण तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो मी आता. ती मुलगी कुणीतरी, तुम्ही जसे बसलात तशी त्यातली ती एक मुलगी. आणि आत्ता काही महिन्यापूर्वी एक माझ्याकडे मुलगी आली हातात पेढे घेऊन. अशी लेकरं माझ्याकडे खूप येतात. मला लेकरं खूप आवडतात. मी म्हटलं तुम्ही माझी लेकरं आहात. मला प्रचंड लेकरं आवडतात. प्रचंड म्हणजे शब्दाच्या पलीकडे मला लेकरं आवडतात. माझ्या ओपडीमध्ये कितीही गर्दी असेल, कितीही, आणि जर एखादा मुलगा मुलगी 10वी 11वी 12वीचे आले की त्यांना विचारतो ट्युशन कुठे आहे, काय कळत नाही, कुठला विषय अवघड जातो. बाकीचे नातेवाईक जीवा टाकले असतात ना पेशंटचे, तुम्ही माझ्याकडे इतकं राग बघतात की आता ह्याला खावच, पण त्याने कितीही राग बघू दे, माझं सुरूच. कारण हे लेकरं माझ्यात, तुम्ही लेकरांनी माझ्यामध्ये गोडी निर्माण केली आहे. तुम्ही लेकरं मला मेसेज पाठवता, तुम्ही लेकरं मला भेटता, तुम्ही लेकरं इन्स्पायर होता, ही माझी खरी संपत्ती आहे. आणि त्याच्यामुळं मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, मी शब्दात नाही सांगू शकत. आणि मग ही अशीच एक मुलगी हातात एक पेड्याचा बॉक्स घेऊन माझ्याकडे येते. पेड्याचा बॉक्स घेऊन मी ते पेड्याचा बॉक्स, तुम्हाला माहित आहे माझ्या ओपडीमध्ये एकदाच 50 लोक असतात. एकदा 50 घेतो, पुन्हा पुढचे 50 घेतो, अशी ओपडी काढतो. तुमच्यातले बरेच लेकरं माझ्याकडे आलेले आहेत. आणि त्या 50 मध्ये ही मुलगी वाट काढत होती. म्हणजे 10-12 पेशंट असतात, बाकीचे नातेवाईक असतात. अशी वाट काढत होती. मग तिच्या हातातले पेढे दिसले, पेढे मला. आणि मी आमच्या बाकीच्या नातेवाईकांना म्हणालो तिला येऊ द्या म्हणालो. ती पुढे आली. माझ्या जवळ आल्यानंतर मला माहित आहे कुठेतरी पास झाली असेल मुलगी, काहीतरी असेल म्हणून. ते 3 लेकरं आले. एकदा ती मुलगी आली, तिच्या पाठी दुसरी एक मुलगी, एक छोटा मुलगा आला. असे 3 लेकरं आले एकदाच. आल्यानंतर मी तिच्या पेढ्याकडे हात केला. असा पहिला मी हात केला, तिने मला पेढे दिलेच नाहीत. आता काय करा, अरे म्हणजे मला काही भूक नव्हती लागली, पण मला माझे आहेत म्हणून मी तिच्याकडे दिले. तिने मला पेढे दिले नाहीत. मी पेढ्याकडे हात असा केला की तिने पेढे असे मागे केले. मला म्हणली सर मला आधी तुम्हाला बोलायचं. म्हणलं बोल, पण लवकर बोल. मला माहिती आहे म्हणे, पण तरी मला बोलायचं. बघा ती मुलगी काय सांगते आता. ती मुलगी म्हणते सर 1 जुलै 2011 या दिवशी मी 11वीला होते आणि तुमचं मी भाषण ऐकलं, संधीची गोष्ट ऐकली. माझे वडील शेतकरी आहेत. तेव्हा माझी एक दुसरी ही बहीण 9वीला होती आणि हा भाऊ 7वीला होता. आम्ही तिघही भावंड आलो होतो तुमचं भाषण ऐकायला. म्हणलं मग काय झालं, काय सांगतेस तू हे सगळं. ऐका ना सर. आता काय करावं, बरं ऐका. ती म्हणाली की त्या दिवशी मी ठरलं होतं, त्या दिवशी तुमची ती संधीची गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी ठरलं होतं MBBS पास झाल्यानंतर सरांकडे पेढे घेऊन जायचे. मी आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS पास झाले, हे पेढे. म्हणून मला लेकरं आवडतात. मी म्हणालो विठ्ठल लहाने किती बिझी असला आणि 1 तास लेकरांसमोर बोलला तर त्या 1 तासामध्ये हे लेकरं इतक्या लेवलला जाऊन ते इतके कष्ट करू शकतात. साधी मुलगी, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली मुलगी, आणि त्याच्यापुढे ती काय बोलली माहित आहे, हे दोघे होते म्हणे सर ऐकायला. आता ही माझी बहीण 2nd इयर MBBS ला आहे आणि माझा बाबा 1st इयर MBBS ला आहे. ही शक्ती तुम्ही माझ्यात निर्माण केली मुलांनो, तुम्ही माझ्यात निर्माण केली ही शक्ती. हे प्रेम आहे तुम्ही मला दिलेलं. ही माझी लेकरं आहेत. एवढी चांगली, एवढी गोड, एवढी कर्तृत्ववान लेकरं असणं हे बाप म्हणून माझं नशीब समजतो मी, माहिती तुम्हाला. आणि इतकं भारी वाटायला लागतं पोरं, तुम्हाला मी काय सांगू आता. म्हणजे तिथून पुढे आताही माझ्या अंगावर असे शहारे उभा टाकले, तिथून पुढे माझी ओपडी एकदम फॉर्मच जात असते. म्हणजे इतकंच भारी वाटायला लागतं ना की आयजिप की ही माझा मुलगा आज डॉक्टर झालेत. ही फिलिंग तुम्ही देताय लेकरांना, तुम्हाला कळत नाहीये, पण ही बापाला मिळालेली फिलिंग आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो चिकाटी तयार करायची असते. चिकाटी अशी तयार करायची असते ना, तिच्यातून माघार नाहीच, यश मिळूनच माघार जायचं. आणि हे करताना मी नेहमीच सांगतो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, सगळ्यात पहिलं झोपा. नंबर 1, दररोज 6 तास झोपा. प्लॅन करा पोरो, प्लॅन करा. प्लॅन करणारे माणसं यशस्वी होतात. प्लॅन. मला बऱ्याच वेळा एक फोन येतो, विठ्ठल लहाने सर माझा क्लासमेटचा मला फोन आहे, तुला भेटायचं. विठ्ठल कुठे भेटू, किती वाजता भेटू. हक्काचा फोन आहे. क्लासमेट म्हणजे हक्काचे असतात. मी हळूच त्याचं उत्तर कधी पण ये म्हणत नाही, मी कधी पण ये त्याला हळूच विचारतो, तुझा आजचा शेड्यूल कसा आहे. मी त्याला तुझा आजचा शेड्यूल कसा आहे,
का रे? नाही नाही, म्हणजे तू संध्याकाळी कुठे आहेस, नंतर तुझे काय काय कामं आहेत? नाही नाही, तू सांग ना, असं का म्हणतोस? नाही नाही, तुला संध्याकाळी जमेल का? मी त्याला असं विचारतो, संध्याकाळी केव्हा? हां तू सांग. त्यांनी म्हटलं त्याला सांग, संध्याकाळी आपण 6:30-7ला भेटू. पण तुम्हाला सांगतो, जर मी त्याला 6:30ची वेळ दिली असेल ना, तर मी 30 मिनिटं त्यासाठी काढून ठेवलेले असतात. त्याला असं एकदाही वाटलं नाही की विठ्ठल लहाने कधी बिझी आहे. एकदा पण त्याला वाटलं, एकदा पण. दिस कॉल्ड इज अ प्लॅनिंग. जेव्हा जेव्हा कोणी मला भेटायला येतं त्याला मी शांतीनं भेटतो, आणि भेटणाऱ्या एका पण माणसाला वाटत नाही की विठ्ठल लहानेला काहीतरी काम आहे. एका पण माणसाला वाटत नाही, एका पण. मला माझे नातेवाईक भेटतात, माझे मित्र भेटतात, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, माझ्या मुलाला पण एकदाही वाटलं नाही की माझा बाप बिझी आहे. माझ्या बायकोला एकदा पण नाही वाटलं की माझा नवरा बिझी आहे, आणि माझ्या मायांना एकदा पण नाही वाटलं की माझा मुलगा बिझी आहे. दिस कॉल्ड इज प्लॅनिंग. प्लॅनिंग. ह्या भारत देशामध्ये एक पण डॉक्टर नसेल किंवा एक पण माणूस नसेल जो बायकोला एवढा वेळ देतो. लिहून देतो मित्र तुम्हाला, लिहून. किंवा एखाद्या मुलाला बाप वेळ देतो, एक पण नाही. किंवा कुणाच्या आई वडिलांना एवढा मुलगा वेळ देतो. मी माझ्या बापाच्या आणि माईच्या रूममध्ये किंवा त्यांच्यासोबत दररोज 2 तास दररोज असतो, आणि आयुष्यातला एक पण दिवस असा गेला नाही त्या दिवशी माझ्या माईच्या मांडीवर मी नाही झोपलो. एक पण दिवस नाही गेला. 50 वर्षाचा झालोय मुलांनो, 50 वर्षाचा. माझा मुलगा 21 वर्षाचा आहे, पण आजही घरामध्ये मी 4 वर्षाचा आहे, मोजून 4 वर्षाचा. 4 वर्षाचे जशी लेकर असतात तसाच आहे, तसाच आहे. तशाच खोड्या करतो, तसेच मायांनाचे भांडण लावतो, तसंच सगळं करतो. मी तुम्हाला सांगत होतो की ह्या जगामध्ये कुणाकडे वेळ आहे? ह्या जगामध्ये कुणाकडे वेळ आहे? कारण प्रत्येक माणसासाठी 24 आवर्सचा दिवस आहे. किती? आय एम राईट? पण त्या माणसाकडे वेळ आहे जो माणूस बिझी आहे. जे माणूस बिझी आहे त्याच्याकडे वेळच वेळ आहे, आणि जो बिझी नाही त्याच्याकडे वेळ अजिबात नाही, त्याला वेळच नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही वेळ काढा. जर हा माणूस वेळ काढू शकतो, तुम्ही वेळ झोपायला वेळ काढायला काय अडचण आहे? माझा एक मित्र सर बोलता बोलता म्हणाला की डॉक्टर विठ्ठल लहाने रन करतात. एवढी सकाळी सकाळी आम्ही आपलं 10, 12, 14, 18 किलोमीटर असं दर संडेला आम्ही रन करत असतो. आमचा एक छान ग्रुप आहे. सकाळी रन मी करत होतो, आणि एक जण आला, रन करून थकून परत आला, आणि मला म्हटला, सर तुम्हाला माहित आहे का? म्हणलं काय रे? डॉक्टर मित्र माझा, ज्युनियर थोडा. काय झालं? माझी बायको, मी, आई वडील सगळे बसल्यानंतर आम्ही विचार केला, म्हणे लहाने सर जर पळू शकतात तर मी का नाही पळू शकत? म्हणजे जर लहान सरांना पळायला वेळ आहे, रन करायला वेळ आहे, मला काय वेळ नाही? मलाच लाज वाटली सर, आज पळायला आलो म्हणे मी. मला ते पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे की वेळ नसतो, वेळ असतो, पण तुम्हाला प्लॅनिंग जमली पाहिजे. अभ्यासाची प्लॅनिंग करा, प्लॅनिंग करा, आणि वेळ काढा. मस्त झोपा. त्याचा पुढचा एक पॉईंट आहे, जेव्हा केव्हा डिप्रेशन येईल, जेव्हा केव्हा बोर होईल, तेव्हा सगळ्यात पहिला फोन आईला किंवा वडिलांना करा. किंवा त्याच्याही पलीकडे तुम्हाला वाटलं तर विठ्ठल लहानेला संध्याकाळी 7:30 नंतर फोन करा. 7:30 नंतर फोन करा. 7:30 ते 9:30 मी फोन घेतो. माझा नंबर मोटेगावकर सरांकडनं घ्या, मी देणार नाही. त्याच्याही पलीकडे एखादा मेसेज टाका, त्याचं उत्तर पण देतो, पण संध्याकाळी 7:30 ते 9:30. दररोज नाही. 7:30 ते 9:30 मध्ये इमर्जन्सी आली तर त्या दिवशी देऊ शकणार नाही, पण जेव्हा जमेल तेव्हा पक्का उत्तर देईन. पण एखाद्या दिवशी डिप्रेशन आलं, एखाद्या दिवशी बोर झालं म्हणून काहीतरी आपलं चुकलं असं समजू नका. बोर सगळ्यांनाच होत असतं. बोर सगळ्यांना होत असतं, डिप्रेशन सगळ्यांना येत असतं, वाईट सगळ्यांना वाटत असतं, पण त्यातून बाहेर येणारा माणूस हा ग्रेट माणूस असतो. ग्रेट.